हरि ओम नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः सर्वगुरुभ्यो नमः श्रीमध्वगुरुभ्यो नमः श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालची दिसाका धर्मरायाला निशवनकाले संवाद पळयले. धर्मरायानं म्हणूस कोणेय ग्रस्त जालेले जनाल धर्म कसो म्हळ्यार कोणेय आयला रे तांकां चंद करून पळोवका, तांकां आसन अशन राबू जागो तांकां जावका आशिल्लें सकडी एक सुविधा करून दिवका. अतिथीन घरा आयल्यार तांकां तिरस्कार करूनच म्हूण जाल्यार थोडेचे द्रव्य आमगेल्या घेवंक नानातले रे आमी कशी तांकां पळोवचें म्हूण आनी म्हणली न्हय. तेन्ना ताणें म्हणलें तुका तुगेले वटेन ब्राह्मणांक पालन पोशण कोरका तांगेलें भरण कोरका म्हूण जाल्यार रे तुका जाल्यार एक रितीर सिद्धी पावका तपस्या कोरका जाता तुवें म्हूण आनी म्हणटना त्या वेळार युधिष्ठिरो धौम्य तागेले पुरोहित तांगेल्या वचून सांगतकय पळय धौम्य गुरू पुरे ब्राह्मण वेद वेदांग पारंगत काटपुट ब्राह्मण न्हय तांणी वनवासाक आयिल्ल्यांची आमी म्हूण कळकूळ आमगेले म्हापशी येताची म्हाका की इतली कश्ट येयला तुमकां गोतस हांव महा दुख्खांत आस तांकां कशें हांव पोशण करचें म्हूण म्हगेली परिस्थिती अशी आसा वचचें म्हूण तांकां सांगलां रे तांणी म्हाका त्याग करून वचपाक तयार नाची. हांवय तांकां वचचें म्हूण कितलें कठीण जावन सांगल्यार तांणी वचनातलें तांकां लोकोवच्याक मेजानय जायना वचचें म्हूण सांगून म्हणून तांकां एक जीवन हें जावका आशिल्लें करून म्हाका कसलें सामर्थ्यक ना असल वेळाक हांव कसल कोर येता म्हूण तुमी सांगता. धौम्य ಸ್ವಲ್ಪ ವೇಳು ಯೋಗ ಮುದ್ರೆಂತು म्हळ्यार ध्यानांत निरत जाताकय प्रकृत परिस्थिती अशी आसतना धर्मरायान कसल कोर येता म्हूण तांणी ध्यानांत पळोवन घेवन धर्मरायाक सांगताचे पळय एक कालांत ब्रह्मान सृश्टी केल्ले सर्व प्राणयो तांकां तानी भूक सकड आशिल्ले. त्या वेळाक बारी तांणी श्रांत जाल्लींची त्या वेळार ते चेडवांक तांणी भूक जाल्यार बापूस कितले करूण दाखयता तशी सूर्यदेवान तांणी बूक आशिल्ले जिवांक पळोवन भारी ताका बेजार जावन ताणें कशें केल्लें तागेले किरण रश्मी म्हणटा पळय ताजेन सर्व रस भुंयचेर कसो आसा ते पुरे हिरवून घेतले के आनी भुंयचे वयर तागेले सर्व तेजस घालून रबलो तो तेजस घेवन रबलो. त्या वेळार चंद्रान कशें केल्लें रसौषधीचो नायक न्हू तो ताणें कशें केलें तागेले थंड थंड किरण सुर्याल हुना हुना किरण तागेले थंड थंड किरण सुर्याल किरणान ताचो रस पुरे ताणें मोड करून परिवर्तन केलें की मागीर भुंयचेर पावस येवचें तशें केलें. भुंयचे वयर पावस पडले कुडले सस्य जल्लींची तशी सस्याचें उत्पादन एक सूर्य मुख्य कारण जाल्लो तशी मुखारसून सूर्यरश्मी निमती उत्पन्न जाल्ले सर्व षड्रसोपेत औषधी म्हणटाची वनस्पती सगळी त्यांची खावन त्या प्राणी पुरे वांतलींची तशें जावन सूर्यदेवाक प्रपंचाचे सर्व प्राणी काही अन्नाल समान म्हूण म्हणटाची. आतां शरणागताक रक्षण करचें तांगेले धर्म म्हणटा तुवें ते सूर्य देवाक शरणागत जेवचे लायक नमे फुडले महात्मा राय शुद्धंतकरणान तपस्यानी कोरून देवतेंक वलसान तांगेले प्रजावर्गा चंद करून पळयता आशिल्लीची. तुगेले एकल्याला काण्णी फुडली कालांत भीम म्हळ्यार युधिष्ठिराल भाव म्हणले कोनकाचे पुढे तेंच वंशात 2-3 भीम राय आशिल्ली. भीम कार्तवीर्य वैन्य नहुष
आनी पुरे देशांत कसकसले उपद्रव जातना क्षाम डामर असल पुरे कसले प्रजावर्गांक ತೊಂದರೆ जत्ता म्हणटा तांणी तपश्चरण करचे व्रत नियम या पुरे कोरनो तांणी तपश्चरण करचे आनी प्रजांक कष्टा दुखून पार करचे. आता तूंय कसलेय जेव एक व्रत नियम कोरनो शुद्धांतकरणान सूर्यदेवाक प्रार्थना करी तेदना हे ब्राह्मणोत्तमांक पुरे पालन करची शक्ती तुका सूर्यदेव दितलो. सूर्योपासनेचे महत्व ताणें सांगल्या बरी जालें. जनमेजयो निमगितकी मिगेल अज्जान युधिष्ठिरान सूर्यदेवाक शिवलसान घेतलें हे पळय कळटरी म्हूण कडेरी तो सांगता कोण वैशंपायन ऋषी कडेरी दौम्यान सूर्यदेवाला वर घ्या म्हूण सांगली न्हय. त्या वेळार सूर्याष्टोत्तर शतनाम ताका उपदेश केले. ते अष्टोत्तर शतनाम ताणें भक्तीन पठण कोरनो ब्रह्मान सांगिल्ले अष्टोत्तर शतनाम ब्रह्मान उपदेश केल्ले तसले सूर्याष्टोत्तर ते हांणी दौम्यान युधिष्ठिराक सांगले. ते शतनाम उपदेश करले नंतर प्रार्थना श्लोकय सांगले ताका फलश्रुती सांगले. तशी मागीर म्हणलें सूर्योदया कालार हें अष्टोत्तर शतनाम भारी मनान अनन्य जावन सूर्याक शरण येवन अनन्य भक्तीन पठण करतकी तो पत्नी पुत्र धन रत्न सकड ताका मेळटा म्हूण म्हणटाची. कांय न्ही पूर्वजन्मा स्मरणय ताका जाता म्हणटाची. मेधावंतो मस्त ज्ञापक शक्ती आसूच जाता म्हणटाची. तशें जावन तूं सूर्याष्टोत्तर पठण करची लायक म्हूण सांगता. कडेरी युधिष्ठिरा वय दिसता कडे सूर्याष्टोत्तर शतनाम गुरुपदेशान घेतले. ताणें पुनश्चरण विधी कशी म्हूण सांगून घेतले. आनी म्हाका अंसरसून येयले ब्राह्मणांक रक्षण कोरका पालन कोरका म्हळ्यार एक मुख्य उद्देशान तो शुचिरभूत जावन तपस्शी केल्ली ताणें सूर्याष्टोत्तर शतनामाचे. गंगा नदीन तो नाल्लो तेंचे न्हंयन तूं सूर्याक अभिमुख म्हळ्यार पूर्व दिक्का पळोवन राबलो. प्राणायाम केले प्रत्याहार योग मार्ग म्हणटा ताका. सूर्याल ध्यान जालें. त्या वेळार युधिष्ठीर कितले काळ त्या सूर्याल तपस्सी केला. बारे शिवाय विंगड कसले खाय न्ही ताणें समाधिस्त जावन गेलो खंय मध्येन तूं भायर पळयतर आशिल्लो सूर्याक अंतरंगान थंय पळोवच्या सुरू केलें. कडेरी पळय युधिष्ठिरान स्तोत्र केल्ले नंतर सूर्य प्रत्यक्ष जाल्लो ताका म्हूण म्हणटाची. आमी महाभारतांत तूं पळयल्यार हें सूर्यदेवाले सगळे स्तोत्र आमकां मेळटा. महाभारताचे वनपर्वाचे 3 अध्यायांत मन आशिल्ले जनान ते बरोवन काणू स्तोत्र कोर येता स्तोत्र म्हूण येता. त्या वेळाक सूर्यदेवा संतोष चलके सुप्रीत जालो. धग 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 धगचे उज्जो आयल्या वरी जतके लागीं तितले हून सूर्यो तो धर्मराया दर्शन दिलके. धर्मराय मात्र कसले विचलित जायन तागेले हुंसाणीक दोळे तकून दळदळी उदा देवले. कसो करचें सूर्या पळोवन कसो करचें म्हूण कळना. खुश जालेले पेट्टाक म्हणटके हे देवा सूर्या भक्तपराधीना म्हणून तें एक सांगता शिवाय विंगड कसले ताका सांगच्या जायना. त्या वेळार सूर्याक गोतच न्हय ताणें कस खातीर प्रार्थना केलेलें म्हणून सूर्योय सूर्याक ताणें युधिष्ठिरान मिगल स्तोत्र अष्टोत्तर शतनाम पुनश्चरण केलेलें कसल्याक म्हणून ताका गोच. तो सांगता की युधिष्ठिरा तुगेलें मना कसो आश आसा पुरे नेरवेरता जैतवे 12 वर्ष पर्यंत म्हळ्यार तुमगेलो वनमास जेवचे पर्यंत तुका अन्न कसलें उणी जायना अशें हांव पळयता. हें गे हें तांबे आयदन तुका दिता अक्षय पात्र म्हणटा हाका केद्दोळतय द्रौपदी हें आयदनांतुलें अन्न जेवणाक कितें दोळतय तांतूं भितर अन्न येतोर आसता कळ्ळें. जाल्यार केन्ना ती जेवली पळय ताजे नंतर ते दुसरे दिसा तांतूं अन्न जायना. तशें पुराय जनां वाण पुराय जन जत्र आनी कोणें येनाच म्हूण जालें नंतर द्रौपदीन जेवका म्हूण जालें न्हय. अशीच 13 वर्ष जाले नंतर 14 वर्ष तुका तुगेलें राज्य सकडें मेळटा. इतें 12 वर्ष वनवास करी 1 वर्ष अज्ञातवास करी 14 वर्ष तुका तुगेलें कळवून घेतिल्लें राज्य पुरें मेळटा. 12 वर्ष वनवासा मात्र तुका हें अक्षय पात्र उपयोगा येता. 13 वर्ष तुमगेलें अन्न तुमीची संपादन कोरका जाता. कशी तांणी कोणाकय पोसूचें ना. इत्याक म्हूण म्हळ्यार तांणी अज्ञातवास आसचें न्हय. कडेरी हें सूर्यदेवाले परमाद्भुत वर मेळ्ळी की कोणाक
युधिष्ठिराक तवई त्या सूर्याला आराधन करून करून तवई तेजोवंत जल्ला काही मागीर ताका लोटा येयले ब्राह्मणांक सत्कार करच्या कसलेची उणी जायनी ताका तशी मागीर दौम्यान ताका यज्ञयाग करी म्हळें तेमी करून तो तागेलें जीवन करतरस तशी कितली की काळ दौम्याल सलहे मणिकेची ब्राह्मणाल ಒಟ್ಟು तागेले बावंडा ಒಟ್ಟು द्रौपदील ಒಟ್ಟು थंयची राबून आशिल्लो मागीर काम्यकवनाक वस म्हूण सांगून ताका दौम्यान सलहे दिले आनी आमी काम्यकवना वचा म्हूण युधिष्ठीर थंय दुखून काम्यकवना चमकलो थंयची रबची कसल्याक सगळे एक युधिष्ठीर हांग गेले पंचपांडव हांग गेले यात्रा जाता म्हूण येता सगळेची ये 12 वर्सांतू तशी आतां हांग कसं जल्ले हाका दिसता न्हय जनमेचे याक पांडव वना चमकलीची धृतराष्ट्रान कसं केलें हांगा म्हूण त्या वेळार वैशंपायन सांगता की हे जनमेजया पांडव वनवासा चमकलीची जाल्यार धृतराष्ट्रा कसलें सूख मेळलें आशिल्लें ना न्हय ताका मनाव तरस पांडवांक आमी अन्याय करून अरण्या पेटयले म्हणले नंतर 12 वर्ष 13 वर्ष सूख भोगी लयले मेगेल पुतांनी एकच वेळ अज्ञातवास तांणी शिरकून पडली जाल्यार वापसय निष्कंटक जावन आसता तांणी जाल्यार अज्ञातवासांतू तांणी शिरकून पणीच म्हूण जाल्यार मागीर मेगेल पुतांक भारी कश्ट आस तांणी बिनी पांडव अशी बिनी सोणाची म्हूण आतां मेगेल चेडवांक बरी जेवची कशी म्हूण आलोचना करका न्हय ताका निरंतर तेंच आलोचना मना मस्त दुख्ख ताका त्या वेळार आतां आमगेल्या मनांत मस्त कळवळ आसतना मेळ्ळेले जनाले आमी कसले ते कशें करीत अशी दुख्ख म्हाका कसो करका निमगी तर आसता पळय हे स्वाभावीक विशय धृतराष्ट्र कसो करता तागेले लागींची केन्नाय विदूर बसून आसता तागेलो ज्ञाती इवय म्हळ्यार तागेले भाव इवय अनेक जावन कसो न्ही म्हूण म्हळ्यार मंत्री इवय तशी विदूर थंय बसून आसता त्या विदुराक निमगीत काय विदुरा तुका विपरीत पांडित्य आसना म्हूण म्हणा शुक्राचार्याल म्हणके तूं म्हाका तूं अनेक होड विशय कसो म्हळ्यार तुका कौरवांगेल वैरी प्रीती आसा पांडवांगेल वैरी प्रीती आसा पांडवांगेल वैरी एक मुश्ट प्रीती चडच म्हूण हांव लेखल्यार ती मेगेल चुकी तुका कौरव म्हळ्यार तितली प्रीती आसता चांग चेडवा अम्म मस्त मोग करता वायट चेडवा अम्म शिक्षा दिवता ते वायट चेडवान लेखचे अम्मा त्या चेडा वैर मोग चेड मेगेल वैर ನೇಮ್ जाल्यार अम्माल मन अम्माक ಗೊತ್ತು मेगेल चेडान बरी जेवका म्हूण न्हू अम्म पळयता तशी तो सांगतरस तूं कौरव पांडवांक दोग जनाकय निष्पक्षपात जावन पळयत म्हणून गोतस तरी आतां एक मेगेल विचार कसले म्हळ्यार मेगेल चेडवांक आतां तांणी केल्ली चुकीची येतर पांडवाल निमती कसले अपाय वचनच तरी पांडवांकय आमकांय एक तथ्य वाट खंयची समज वाट खंयची तथ्य म्हळ्यार सम वाट खंयची हें तिळसीत्वे म्हळ्यार पांडवरान चमकलीचें हांव मेगेल पुताल निमती न्हय म्हणूय म्हणा जाल्यार पुताल निमती वय म्हणूय म्हणा इतें म्हळ्यार विधी इच्छा म्हूण म्हळेलस तशी जाल्यार जन पुरे कसो सांगताची कौरवान राज्या आशेन पांडवांक पेटयले म्हूण म्हणटरसच आनी 12 वर्स मेगेल पुतान राज्य बार कोरका न्हय राय हांव जावन आसचें पुरो जाल्यार तुका गोतस मेगेल म्हाका दोळ समना म्हणटन कोण राज्य बार कोरका मेगेल पुतान दुर्योधनान जनाक दुर्योधनाल वैरी इतले बेजार आस जाल्यार इतली कोप आस जाल्यार तागेले आळवीक तांणी ओपून घेताच वेळ ना न्हय एक ते जनाक आमगेले वैर विश्वास येवचे तशी जेवका अन्य कसो म्हळ्यार पांडवांक मस्त अपमान केला मेगेल चेडवान तांणी आमगेलो वंश निर्मूल करताचे म्हूण म्हाका दिसता ते चुकोवन घेवची कशी तुका पुराय गोतस न्हय विदुरा कुलंकुश जावन परिशीलन करी न्ही आमी कसो कोरका म्हूण म्हणलेक आतां मी मंत्रीले कसो निमगोचे सलहे न्हय कसो कोरका म्हळेले सलहे तुवें दिवका न्हय तूं मंत्री वय म्हाका ज्ञाती वय तेदना विदूर सांगतके राया प्रत्यक्ष जावन पुरे कारण तुका गोतस कसो खातीर ह्या पुरे जाल्ला कसो खातीर जातरस आनी कसो जाता तुका पुरे गोतस वापस आम आनी तुका कसले विवरसून सांगता म्हूण आसवे ना न्हय धर्म जावो अर्थ जावो काम जावो हें धर्म अर्थ काम मोक्ष पुरे ताका मूळ खंयचें धर्म न्हय हांगा तुका कांय सांगता म्हूण आसवे ना न्हय हांगा तुगेले राज्यांत धर्म मूल खंय भरला ना न्हय राज्यांतूय धर्म एक आधार जावनूच राज्यभार कोरका म्हणस तुगेले आत्तां थंय तुमी धर्म कळून घेतिलेची
सर्व जन ಗೊತ್ತಸುನು तुमगे तुगेल वैरी तुगेल चोडू अल वैरी कोणके प्रीती वर्णी जव्वा आता पांडवानी नांचनवे तुम्ही राज्यभार कर का म्हणजे प्रजावर्गान तुमगेल राज्यभार ओपून घेऊ का ज्याला आणि पुणी धर्मारी परिपालन करी मांत्र नाही तू पांडुपत्र आल्या की कसं वर्तन करता यमई मुख्य जाता जनांक कळव्या त्यान पळोवन पडताची आमगेलो धृतराष्ट्र रायो आता म्हणतर असं त्यांनी पांडवांक गेले पांडवांक तो पक्षपाती जावन असं पांडवांक मस्त ताणे पार्शालिटी केला तागेल चेडू अल्पक्षपाती तो पांडवांक हाजी निमती मस्त बाद दिला म्हण म्हळ्यार तांगेल मन आसतना आनी पुणी ते चेडूवांक तू चंद कोरनो पळका चंद कोन परिपालन कोरका केदाना तुगेल चेडू तुगेले पूतू शकुनीन सांगील ऐकून युधिष्ठिरा पगडे आपईल पळताणे आणि अन्य ऐकून पगडेन सलवाईल पळे तेदना धर्मा न्यूनती जायनी मे जल्ला की ना तुका गोतस न्हय तुका प्रजाचक्षु म्हणटात न्हय म्हणटा तू समा आलोचन करी तुगेल पूत पांडवाल विशयांत मस्त पाप केला नव्हताणे आणि आता तेतान तुकून विमोचन जेवच्याकय एक विषय आस आणि चांगू युधिष्ठिर या दुर्योधन चांगूची आम्ही लेखील वाईट म्हणू तसं लेखची मनशा जनाल मनांत हाडवेत कशी ते म्हण म्हणल्यार एक उपाय आस तू पांडवांक दिल्लेल पळते इंद्रप्रस्थ मोस करून पगडेन तू गेलवल ते पांडवांक वनवासा दुखून आपई आणि तांकां त दिवची तशी करी ही ताका म्हण म्हळ्यार तुगेल पुत्ताकय सांग आमगेला कितले आस आमकां देवान कितले इल्ला त्या विशयांत आमी संतोशार आसूं का विंगडाल राज्य कोश ताजे वयची दुरासे कसले नाका हें श्रेष्ठ नाही हें कोणाले आस्तिक आश पावची श्रेष्ठ नाही म्हूण सांग तशी सांगली म्हण जाल्यार तूं वपास फुडली म्हणके किर्तिवंत जाता तुका कोणें अधर्मिश्ट म्हणाची तुगेल पुत्तांक दुर्योधनान त्या स्वल्प काळ भितर जनांक विसरता दुर्योधनय चांग म्हूण दिसता तशी एक कसं कोरका म्हळ्यार पांडवांक आपण अडका शकुनी खांग दुखून सुरवे धांवडाका इतली वाईट करूक एक कारण शकुनी तुका तुगेल चेडवाल ही तेचे मुख्य म्हळ्यार न्हय आता हे सोळे विंगड कसले उपाय ना उडगासता बरें आता तुगेल अभिमाना कसले पेट्टपण हांव अशें सांगलें कशी पांडवां वापस आपोवचें अशी तुका अभिमान आनी आसा म्हणजे दुरभिमान म्हणजे ताका तें आसा म्हणजे तूं तुगेल चेडवाला अशी सोडी मुगल कसं जाता म्हण तुका कळटा तशी निश्चय जावन तुगेल चेडवाल विनाश जाता कसले संशय दवरचे नाका तुवें ना दिसता आस दिसता कसले नाका जेवचे म्हळ्यार जेवचेची त्या म्हळ्यार वापस 13 वर्स जावन हांगा येता भीम आनी अर्जुन उज्जू जावन येताची तुगेल पुरे चेडवां केला सुन घालतात तांणी कळ्ळें तशें जावन तांकां दोग जाणां येदूर राबून युद्ध करतले सगळे जगत्यांत कोणेंय नाच म्हण तुका गोतच न्हय अनेक उडगास आसवे दुर्योधनान जाल्ले कुडले प्रकृतीन कितले सगळ्या मंगळ विशय जाल्ले अनिमित्त जाल्ले सूचन जाल्ले गोतच न्हू तुका तेन्ना तुका हांव एक सांगला आसलें हे पुत्रा तिरस्कार कर वरलेले तंबत जने व्हरता तुगेले म्हणून जाल्यार तूं पुत्र व्यामोहान मालगोड पूत मेगेल मालगोड पूत सुरवे जालो म्हण ताका त्याग कर न्ही तुवें इतले बरें जाल्लें वय आज बी हांव सांगिल्लें आयकनी म्हण जाल्यार मुखार सोन तूं मस्त पश्चाताप पावका जाता तुगेल चेडू पांडवांक गेलो ओटो राज्यभार कोरका म्हूण जाल्यार तूं स्वल्पपणी व्यती पावका म्हूण ना दुर्योधन वपना हांव सांगिल्लें म्हूण म्हळ्यार संशय तुकाच जाल्यार कांय करूं जायना ताका परित्याग करी ताका म्हळ्यार तुगेल सुखाक राज्या सुखाक तुगेल वरलेले चेडू सुखा खातीर एकल्या परित्याग करल्यार कसले व्हडलो विशय न्हय तो दुर्योधनाक परित्याग करी युधिष्ठिराक 2 राज्याचे पट्टाभिषेक करी इंद्रप्रस्थाचे हस्तिनावतीचे जल्वे धर्मरायो युवराज पट्टांतसून परिपालन करो तू चिराय जल न्हय कांय ना न्हय अनेक कसं म्हळ्यार उडगासता बरी धर्मराय राय जाल्लो म्हण जाल्यार येदोळ ते तागेले सल्वलेलेची सर्व राय सामंत तांणी कालकाला कपकाणी खांडिताची दुर्योधन कशी भायर चमकला कर्ण आनी शकुनीक प्रितीन पांडुपुत्राल सेव करका म्हूण सांगका दुशासनान भरलेल सभेंत द्रौपदी अपमान केलेलो न्हू तेंचे भरलेल सभेंत ताणें तागेल महा अपराधाक भीम द्रौपदीले क्षम निमका ताणें जल्वे युधिष्ठिरा तुवें सांत्वन कोरका गौरव दिवका सिंहासनात बसोका हाजे पयशी विंगड कसले सलह दिवचे म्हाका कळना हांव सांगिल्लें वरी तूं चल्ल म्हण जाल्यार
बरें जालें ना नातल्या रे तूं भोगका आशिल्लें पुरे भोगू का म्हणून आतां धृतराष्ट्रान कसं निमगेलें जनांक आमगेल तिकड तांडूची कशी आमगेल वयर विश्वास येवची कशी प्रजांक मेगेल चेडूं वालवैरी प्रीती विश्वास सकडी येवका म्हण जाल्यार कसले सकड कोरका म्हणून शिवाय कसले विंगड उपाय आसा म्हणून तागेला इडी शिवाय पांडवांक हांगा फोनडचे दुर्योधना त्याग करचे शकुनी दमडचे ते पळय कसले तागेल मनांत ना निजावन एद्दोळतई निरातंक जावन आसतो तागेल मना कसले एक पाप भीती ना पाप प्रज्ञ ना कसले हांव चुकी केल्ली म्हण म्हळें तागेल मनाक ना ताणें पुरे विधीक सोडला विधी नियम तशें आशिल्ले पांडवान रान्ना वचुका म्हूण सांगिल्लें पळय ताणें विदुरा लागीं आम मेगेल निमती जाल्लेले मेगेल चेडूं वाल निमती जाल्लेले म्हणूय म्हणा जैनी म्हणूय म्हणा विधी नियम तशी न्हू आशिल्ले म्हणून जाल्यार बाय आतां विदुरान सत्य उत्तर उलयलां जाल्यार ताका जाय आशिल्ली तशी विदूर उलयन न्हू ताका कोपयलो कोप येवन एक कोपान म्हणाल काय विदुरा तूं सभा मंदिरान तूं येंची सांगिल्लें म्हाका जाल्यार तूं केन्नाय तशीची पांडवाल पक्षपाती न्हू तूं पांडवांक खंयची हित तेंची सांगची तूं आजी पळय तूं सांगिल्लें मेगेल चेडवांक हित जावन आशिल्ले विशय न्हू तूं तेंची उत्तर वापस आतां सांग जाल्यार तुगेलें कसलें काम वापस सलहे निमक आशिल्लें न्हय तूं पांडवाल पक्षपाती आमकां हित लागतलें न्हयची न्हय म्हणून आतां म्हाका निश्चय जावन कळ्ळें दुर्योधना परित्याग करी एक सांगची तुवें पांडुल चेडूं मालकतीर ते पांडव मालकतीर तांच्या नांवाची आमगेल्यात न्हू तांगेले वाडतांनी पळयता ताजे खातीर आमगेल पुताक त्याग करका म्हूण कशें सांगची तुवें कशी परित्याग करचें हांवें तूं सांगिल्लें वरी पांडुल चेडूं हांकां या मेगेले चेडूं म्हूण पळोवका म्हळें काय पट्टी म्हण हांव जाल्यार पांडवाल चेडूं मेगेल चेडूं जाल्यार मेगेले तनुजा म्हूण सांगू जायना तनुजा म्हळ्यार मेगेले तनू म्हळ्यार शरीर मेगेल शरिराचे अंश म्हूण सांगू जायना जाल्यार दुर्योधनादी सर्वजने मेगेल शरिराचे अंश न्हय म्हणटाची बापसूले आत्माचे पुत्र म्हणून आत्मजा म्हणचे ताजे खातीर बापसूल आत्मा निमतीचे पुत्र जेवचे तशें पुत्राक आत्मजा म्हणचे म्हणटना तो मेगेल आत्माचे प्रतिकृती न्हय म्हणटना आत्मकांडी आत्माक परित्याग केल्या बरी सांगल्या बरी जायन वे तुवें करची सम्मत तें हांव ओपन हें पुरय विदुरा तुगेले विशयान म्हाका मस्त गौरव आशिल्लें जाल्यार तूं केन्ना पळयलें रे हांव कसो निमगेलें रे तूं उलटा सांगची म्हाका तशें आनी तुगेले सलहे निमगिना तुगेले सभासय म्हाका नाका तुका खंय वचुका म्हण दिसता थंय वच हांगा आसल्यार तूं आसूं येता जाल्यार तुगेलो गती म्हाका ना न्ही सुस्वांत्यमानाप्यसती स्त्री जहाती म्हळ्यार एक कुलटा स्त्री ती दुर्मार्गाचे मुखार म्हूण जाल्यार तिका कितले चंद करून पळयत म्हळ्यार एक न्ही एक दीस ती बामणा सोडूं वता म्हाका त्या नाकाची नाका तूं एक कुलटा स्त्रीशी तुका आमी कितले चंद करून पळयले रे तूं आमकां सोडून विंगड जाणाक पळय म्हळ्यार पांडवांक तूं मोग करता तशीच मस्त कुलटे स्त्री तिगेले बामण कितले चंद करून पळोव तिका दुसरे पुरुशाचें आंग दिसता तूं तशी जाल्ला आतां तशें न्हू तूं म्हाका नाकाची नाका म्हूण सांगतना विदुरा सिंहासना दुखून उठयले काय धृतराष्ट्रान सीधा अंतपुराच्या मुखार विदुरा क्यारा करनाशी विदुरा कोपयले विदुर म्हणाल काय इदमस्ती तुगेलो वंश खंडित वर्ना म्हूण म्हणालो आनी हांव पांडपुत्रांच्या मुखार कडेन वचा हांगेल वटूक चल रब्बुका हांवें हांकां काय मेगेलो गती ना म्हूण म्हणटाचें म्हूण सांगून तो रान्ना चमकलो खंय पांडुपुत्र चमकल्याची पळोवया म्हूण सांगून हांगा पांडुपुत्र मस्त काळत एक कडेन राबचें नाका म्हूण सांगून काम्यकवना मतरसाची त्यांनी गंगा नदी दडा दुखून दांठून कुरुक्षेत्रा पावल्यांची कुरुक्षेत्रांत थंय सरस्वती दृशद्वती यमुना तीन न्हंय थंय मेळटा म्हणटाचे कुरुक्षेत्रांत एक सरस्वती आनी दृशद्वती न्हंयची मध्य असूची जागाक कुरुक्षेत्र म्हणचे यमुना न्हंय थंय एक कडेन वट मेळटा थंय थंय नाल्लींची थंय दुखून उपास पश्चिमादी कडेन वताची कितले की रान्न मेळटाची मागीर काम्यकवन आयलीच काम्यकवनान मस्त ऋषी मुनी राबून आसताची काम्यकवन म्हळ्यार सरस्वती न्हंयची दडार आसूचे भारी चंद वन खंय कितले की पक्ष जिंके कृष्ण मृग सारंग असल पळय साधू प्राणी थंय आसूचे त्या वनान तो थंय मस्त ऋषी श्रेष्ठ आसाची तांणी हांगा राब्या तुमी पांडवांक म्हणलें मनय चंद थंय राबल्यांची ऋषी श्रेश्ठान केन्नाय तांगेल्या उल्लोचे तांकां जाय जाल्लें हित वचन सांगचें चंग विशयी सांगचे बारे समाधान करचें तांकां तशी तांणी बारे संतोशार्थय राबल्यांची त्या वेळार
विदुराक हांग दुखून तू कुशीशील कडेन मस म्हाका तुगे लगती ना म्हण धृतराष्ट्रान सांगला ना पांडवांक पळोवका म्हणून मस्त काळ दुखून तो लेक्तरच तांणी वचत लेगून हांव वचून पांडवांक पळोवका म्हणून वच्चे जायनाशिल्ले. आतां कसो करता तो पुरे घोडे बांदिला ना शीघ्रगामी घोडे ते रथार चडलो आनी काम्यकवनादी कडेन वेगार चमकलो. धर्मरायो द्रौपदी भीमू अर्जुनू नकुलू सहदेवू हांकां पुरे घेवन ब्राह्मणाल वटो बैसला. थंय दूर दुखून विदुराक दिसता काम्यकवना लागीं बशिल्ले. त्या वेळार विदुर दुखून तांकां पळयता हांच्यान विदुराल रथाचे पताके दूर दुखून हाका दिसता असो कोणाक धर्मरायाक. विदुरू आयलो म्हूण सांगून धर्मराया कडले आनी अमसर भिमा म्हणाल की भिमा पळय विदुरू दिसता बाप्पा इल्ला कसा सकड वार्ते घेवन आयला की वतना नवे वापास शकून इन आमकां जुजाटा येवका म्हूण आव्हान दिल्ला बेजावो. आतां आमगेल्या वरलेले आयुधय आनी कसले ना आमगेले आयुध मात रस्त्या मागीर घेवका म्हूण लेखला ते शकून दुर्बुद्धी विशय उरलो चकना आनी आयुधय घेतली म्हूण जाल्यार ताका राम दत्त म्हूण सांगून आनी पणा दवरचे जुजाट खेळचे आयुध पणा दवरचे आनी घेवची म्हूण कसो घेता गेला आसच्या पुरो भिमा. आनी फक्त न्ही बद जुजाटा यो म्हूण आपयला म्हणजे निराकरण करूं म्हाका जायना न्हय. एकाच वेळ हांव जुजाटा चमकले अर्जुनाल गांडीव मिगेल आयुध तुमगेल आयुध पुरे दवरन सोलबल म्हूण जाल्यार आमी कशी युद्ध करचे राज्य प्राप्ती जेवचे असंभवची गांडीव ना नशी तुगेल गदू ना नशी आमकां राज्य प्राप्ती जायना न्हय म्हणून. आतां हें उत्तर आयकतना आमकां कळटा युधिष्ठीर मनांत युद्धाक सिद्ध जाला म्हणून ताका युद्ध नज शांतीप्रिय तो जाल्यार मनांत गांडीव आनी गदू ना नासल्यार युद्ध करूं जायना म्हूण सांगले मनांत ताणें युद्ध जेवचें खंडीत म्हूण लेखला युद्धा सिद्ध जाला म्हूण आमकां कळटा न्हू हांगा. तशी सर्वस्व कळवून घेतला राज्याचे प्राप्ती जावका जाल्यार कडेक आयुध पुणी आसा न्हय म्हूण म्हळें धैर्य युद्ध कोर येत न्हय म्हळें धैर्य युधिष्ठीर आसा म्हूण कळटा न्हय. त्या वेळाक विदुर लागीं येवन जालो उठयलीच की पांडव उठान रथा लागीं चमकलीची विदुराक आपयले सत्कार केल्ले ताका स्वागत केल्लें आनी ताका एक आसन दिल्लें बसच्याक बैसलो आनी पुरे जनाक तागेले ओटू बैस म्हणालो एकाकल्यांकची प्रत्येक जावन निमगीता भिमा तूं कशें आसा युधिष्ठिरा तूं कशें आसा अर्जुना तूं कशें आसा नकुल सहदेवाला निमगेले द्रौपदीले निमगेले परस्पर पुराय जनाल कुशल प्रश्ने कयो कुशल आसाचे निमून अंदर विदुर ಸ್ವಲ್ಪ ನುತ್ತ बसलो कೈ मागीर विदुराल वटो ताका ಸ್ವಲ್ಪ एक चुरो ताका विश्राम मेळ्ळे पोट्टा कसकी खाल्ले तांणी दिलेले फल मुलं कसकी सकड खाल्ले आनी वापस उरलोच्या शुरू केले की ताणें तेदना युधिष्ठिरान हळू निमगेले ताका बय्य निमगुचाकाचे वापस बिनी जुजाट खेळू आपय तर रसकी म्हणून जाल्यार हळू निमगेली की बापा तूं कसले आयलो तुगे लागमन कसले जाल्लें कडेन विदुर ताका धृतराष्ट्रान उलयल विशयू ताकेल धृतराष्ट्राल संभाशण पुराय पांडुपुत्रा सांगले आनी धर्मराया सांगता रस्तो ते कसं जाल्लें म्हणून तुमी पुरे एकडे येयली की धृतराष्ट्र म्हाका पण म्हणाल विदुरा तुका गोत्तस कसले निमती इश्य पुराय जाल्ले म्हणून ओटू अस्तव्यस्त जाल्ले हांव लेखील तशी कसले जायन जाल्यार मिगेल मना काही समाधान आसा म्हूण सांगू नको तूं मना आनी कळवळ जेतरस ह्या पांडवाल निमती मिगेल पुत्तांका पाहिजेत की म्हूण म्हळेल कळवळ आसा कसले एक दोन पक्षांक हित जावका मिगेल पुत्तांकाय वायट जेवना पांडवांकाय वायट जेवना तसले कसले उपाय असवे म्हणटा आ बद्दची निष्पक्षपात जावन पांडवांक तुमकांय तागेल चेडवांकाय हित जावची तसले एक सलहे दिला जाल्यार ताका मिगेल उतर लागना नातल्यार हांव कसले सांग करचें ताका हित जावची तशी सांगता कय हांवें हांव केन्ना तुमगेल पक्षपात कय तुमकां हित जावची तशी उलयत कय तुमी धर्मिश्ट हांव धर्म मार्गारी आसा हांव धर्माचे उतर उलयत म्हणल्यार सांगू ताका जायना ताणें म्हणचे पांडवाले पक्षपाती तूं पांडवा जाय जेल तशी उलयता म्हणून तशी मिगेल कसले हितोपदेश ते धृतराष्ट्राला घरान नातल्यार हांव कसो करचें पळय एक बायल मनीशी बजी वायटी ती श्रोत्रीय जनाल घरांत आसा म्हणजे तिगेल वायटपण काण चंगपण करूं जत्वे ना नवे तशी जल्ला उत्तम वंशांत कुरुवंश जल्ला तो धृतराष्ट्र जाल्यार तागेल बुद्धी पुत्र मोहा निमती वायट जाला ताका बरेपण कसले म्हूण सांगल्यार अर्थ जायना कसो करचें एक आतां कसो जाला म्हूण म्हळ्यार धृतराष्ट्राक तागेल चेडू वाल्ले ओट बंधन कशी जाला म्हळ्यार 16 वर्सांची लीन मंदारा वारडेकून घेतल्या म्हळ्यार जल्ला म्हूण सांगून तो सांगता हांगा नरोचेत भरतर्षभस्य पती कुमार्या इव 60 वर्षः ती कुमारी
ಕುಮಾರಿ ಮುಣ್ಮುಣ್ ಕೈಲ 16 ವರ್ಷ ಬಿತ್ತ ಬೈಚಿ 60 ವರ್ಷ ಪತಿ ही काही 60 वर्षाच्या वृद्ध तिकबा म्हण जल्लरी ते समूह त्या वारडीक समूह नाही ना मैं तशी जल्ला म्हूण सांगून सांगत काही आणि म्हणत काही धर्मराया बद सांगच जल्लरी कुरूरायांक गेले अबासाना काल म्हळ्यार तांगेले एक म्हणटा आपले अबासान विनाशकाल लग्गी जल्ला म्हूण कळटा आणि जाण धृतराष्ट्रूय काही तागेले वयर कोणाकय हित नासुरवेक आनी तो अकिर्तिवंत जाता ताका केन्नाय उलयताची जन कशी कमला पत्रा वयरी एक उदका बिंदू पडल्यार त्या क्षणकालय रब्बना न्हय जलस्पर्श ना ताका तशीची हे धृतराष्ट्राले मात्यांक कितली उपदेश दिल्यार व्यर्थ जल्ली न्हय ताका कसले परिणाम जायनी ताजेन कसं सांगला ते ऐकून चंदकोन चलका म्हळेल विसरून कोप्पून तुका खंय इच्छा आसा थंय वस तुका तांणी प्रीत तांगेलो वट वस म्हूण म्हाका सांगता जाल्यार ताणें राज्याच्या आळवीक करूक हस्तिनापुरा रक्षणेक मिगल्ले सलहे अनावश्यक म्हणून धृतराष्ट्रान म्हाका स्पश्ट जावन सांगल्या वरी जालें न्हू धर्मराया आतां धृतराष्ट्रान म्हाका तिरस्कार केल्ले म्हणटना तुका पुणी हांव कसले एक चांग हितोपदेश करुया म्हूण तुगेले आयला आतां थंय महासभेन तुका कसं सांगील म्हूण घोषणा तेंची हांव तुका आजी सांगता धृतराष्ट्राला उल्लन प्रयोजन ना तुगेल्या पुणी उरलो या म्हूण सांगून हांव आयला पळय तुका सांगता शत्रू पक्ष मस्त बाद दिता मस्त कश्ट दिता जाल्यार कोण मनीस ताळमेन राखून बसतकी बैसून बल वृद्धी करून घेवका ताणें न्हू बशान ज ताळमेन काला राखून बसका खंयची टायमार आम शत्रुपक्षा वयर दाळी कोरयेत म्हूण राखून बैसून नुत बशेन ते दोळते जाल तितली तागेले बल अभिवृद्धी करून घेवका म्हळ्यार सेनेनी बांदून घेवका त्या वेळार एक सान उज्जा किटी वारे पुंकून 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 एका पंत भोग्ग जेवचे बरी तोडे 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 रितीर सैन्य ओट्ट कोरून कोरून क्षण क्षण अभिवृद्धी जावन कडेरी तो सगळे विश्व गेलून आळसूच्या समर्थ जाता कळवे आनीक कसं म्हळ्यार कोणाक सुखा काल येता ताण तागेल सुखा भितरी तागेल संपता भितरी ताका प्रितीची जेन्ना ताणें अळवडसून घेतल्यार त्या वेळार कालांतरान ताका कसले कश्ट येयले त्या वेळार तागेले दुखून सहाय भोगिले सुख भोगील जन तागेले कश्टांत सहभागी जातात तांणी तशी अशी असल प्रिती जना संग्रह कोरका कोण जिवा जीव दितात असल जनाक संग्रह करून 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 सुख दुःखांत कोण आपणाला उतरापता तसल जना प्राप्त करून घेवचे म्हणारे तो खंडित अभिवृद्धी पावता समर्थ जाता तो अनेक कसं म्हळ्यार तुका नमगून येईल जन असताची तुगेल प्रितीची जन असताची तांकां कश्टा आस म्हण जाल्यार तुगेला कसं असं तेंची दिवचे तांगेल सुखान तूं संतोष भोगचे तांगेल दुःखान तूं वांट घेवचे अशी तूं चल्ल म्हण जाल्यार तांकां प्रितीन उरलोचे तूं खाल्लेले तांकां खावच्या दिवचे तांकां एक भेदभाव करून तांकां कांय ना तांकां खाली पेज वाडल्या पुरो तांगेले तर आमी जेवची नाका आमी भितर बसून लायकून जेवया कितले कितें आसल अभ्यास आसत तशी पुरे केल्ली म्हण जाल्यार तूं प्रितीन तांकां पळयली म्हण जाल्यार आनीक कसं म्हळ्यार खंयची वेळाकय आवच श्रेश्ठ आवची हे म्हूण आनी आत्मप्रशंसी करून घेवच्या नज तशी केल्ली म्हण जाल्यार तो राय न्ही जावन अभ्युदया वता तेदना धर्मराय सांगता की विदुरा बापा तूं गोतच न्हय आव तूं सांगील पुरे परिपालन करतरस आनी अप्रमत्त जयिना केन्नाय म्हाका दुरभिमान म्हणलेलें ना अप्रमत्तूची तशी तूं सांगील सर्वय पालन केल्लां हांवें येद्दोळतय आनी तशी पालन करका म्हूण हांवें लेखतरस तशी आनी तूं कशें आत्तां कसं सांगला हें उडगास दवरून घेवन म्हगेल सगळे वनवासान तूं मान्य म्हगेल जिवन पर्यंत हें पळय उडगास दवरून हाजे वरी हांव जीवन करता म्हूण सांगून धर्मरायो विदुराले सांगता हांगा गतेतु विदुरे राजन् आश्रमं पांडवान् प्रति धृतराष्ट्र महाप्राज्ञः पर्यतप्यत भारत हांगा विदुराक उल्लोन जालें ताणें तुकाय जो कथय वस म्हाका तुगेलो गती ना म्हूण जाल्यार तागेल गुढचारीन पुरे सांगलें विदुर काम्यक वना चमकला पांडवांगेल ओट राबला म्हूण कळ्ळी कुडल्याक बारी संकट जालें इत्याक म्हणात विदुराक प्रति विशयांत बुद्धंत काय असं नीतिशास्त्र गोतस राजनीती गोतस युद्धनीती गोतस कोणाला कशें सुका म्हणून गोतस चांग विशय गोतस धर्मा विशय गोतस तसलो आनी एक राज्य अन्य राज्याच्यान
ಯುದ್ಧ ಇಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆ ಸಂಧಿ ವಿಗ್ರಹ ಮುಣನೆಸ ಮಣ ತಂಗೆಲ್ಲ ಸಂಧಿ ಕೊರ್ಚಿಕಿ ಯುದ್ಧ ಕೊರ್ಚಿಕಿ ಏಪುರೆ ಸಮತ ಆಲೋಚನೆ करता पळे हंगेला संधी कोरचे लायक युद्ध नका हंगेला संधी नी नका युद्ध कोरका ಸ್ವಲ್ಪ तो सांगता तक ते आलोचन करू तक करार वाक आलोचन करता विदुರು तसल प्राज्ञाक पांडवाल पक्ष वच्चा सोडली कसल्याक हंग विदुरा बाईची प्रीती नाही तका धृतराष्ट्राक विदुरा हांव कसं की उरलेल नवे मिगेल भाव तक तशी उल्लोचन ती प्रीती नाही आता तो पांडव हंगेल ಒಟ್ಟು ಮೆಳ್ಳು ಮುಂಜಲ್ಲರಿ पांडव अल्पक्ष बोल जल नमे मक्क काही मागिरी बाद जत्तले मोंड म्हणलेले एक भय तका तशी धृतराष्ट्र तक्का भई 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 जावन सभा मंदिर येतरस मनांतू यांची विदुर पांडवांक बलिष्ठ करत कितकी आणि की बलिष्ठ करत कितकी म्हणून एक नमने टेन्शन जावन येतरशील नमे तो सर्व रायांग गेले द्राकची मूर्ची पोणू पडलुके त्या वेळाक संजय येईल काही तक्का रब्बोचाक तेदन संजय आलागी तो विदुराक हंगा विदुराल विषयी दुःख मस्त उलयता ते कसलं म्हणून पैकी दिसाक पळया आम्ही कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।